पाय असा करायचा, हात नाहीतर ती करतात ना इंजेक्शन देतात. आपल्याला असं वाटतं काय नर्सेस हलवतात वाकडं तिकडं, तर नर्स ते हे व्यायाम त्यांनी जर केले ना किंवा त्या बाईने मरताना तरी अर्धा पाऊण तास एक्स्ट्रा लाईफ जरूर असेल तर मिळेल, एवढं माझं किती महत्व आहे म्हणजे व्यायामाचं ह्या एका तुमच्या म्हणजे सांगण्यावर लक्षात येतं. नो मर्यादा. लंगडा असला तरी व्यायाम, काही असलं तरी, परिस्थिती नसली तरी कसं व्यायाम. शरीर हेच इतकं महत्वाचं श्रीमंत आहे. तुम्हाला नंतर सांगेन शरीराची किंमत माहिती आहे. आता तुम्हाला म्हणाल कॉस्टली प्राइसलेस, पण तरी सुद्धा तुम्हाला जस बोलतो सध्या आता ते फॉरेनचं बोलतात पण मी फॉरेनचं बोलतो. अमेरिकेत खरोखरच एक शरीर बनवायचं चाललेलं आहे, गेले 10-15 वर्ष चालले. सध्या एक शरीर बनवायला त्यांना खर्च आलाय, म्हणजे प्राण अजून त्याला जमत नाही. म्हणजे इलेक्ट्रिकली किंवा हे सगळं चालतो. मी असं रॉबर्ट नाही आपल्यासारखं असं. तर सध्या एक शरीर निर्माण केलंय, 5 कोटी आत्तापर्यंत खर्च झालेले आहे. म्हणजे आपल्या शरीराची कमीत कमी तरी 5 कोटी आहे. जीवाची जाऊन दे आणखी. बरं किती माणसं, माझ्या घरी 5 माणसं आहेत, माझ्या घरच्या घरी 25 कोटी आहे. पण तरी आपण बोलतो वेळ भाऊ आम्ही परिस्थिती आमची काय खराब आहे. अरे 5 कोटीच्या जीवाची किंमत निराळीच, आता आणखी किंमत वाढवतोय कशी बघा. मी वेलणकरना विचारतो, वेलणकर तुमच्या मला फक्त नाकाचा शेंडा द्याचा, किती पैसे पाहिजे? प्लास्टिक सर्जरी वगैरे सगळं करता येईल. मला वाटलं द्रोणाचार्य म्हणजे प्राइसलेस. ह्याला विचारतो, एक फक्त करंगळी द्या मला, करंगळी कापून किती पैसे पाहिजे? म्हणजे काय माहितीये का, जर अशी बेरीज केली ना, एक डोळ्याची ह्या डोळ्याची किडनी, आचार्य साहेब तुमची किडनी दुसऱ्यासाठी आली, स्वतःच्या कुटुंबासाठी म्हणत नाहीये. किडनी किती पैसे घ्याल? नो, नाही देणार. म्हणजे आज हे शरीर इतकं प्राइसलेस आहे, परत न मिळणार असं शरीर म्हणतात. 84 येऊन परत मिळतं, पण ते पण परवा आलं सिद्ध. तसं काही नाही, एकदाच दिस इज. तुम्ही आहात ना या बाई, हे तुम्ही बस, परत नाही होणार. प्लीज जपा. कॉस्टलेस थिंग इन द वर्ल्ड इज आवर ओन बॉडी. तर हे जपायचं आणि काळजी घ्या. आहार खायचं, बेस्ट एक्सरसाइज फिट किंवा वजन चांगलं कंट्रोल मेथडचं कुठला व्यायाम माहितीये का? 2 चांगले व्यायाम आहेत सगळ्या जगातले. एक म्हणजे मानेचा व्यायाम. पोट जर कमी करायचं असेल तर मानेचा व्यायाम करायचा. आले लाडू दिवाळी, आलं काहीतरी अवेळी खाणं, बेस्ट एक्सरसाइज. आणि आपला उत्कर्ष व्हायचा असेल तर बेस्ट ट्रेनिंग एक्सरसाइज वेट लिफ्टिंग. आपला स्वतःचा उत्कर्ष व्हायचा असेल तर बेस्ट व्यायाम काय करायचा? एखाद्याला खालनं वरती घ्यायचं, हा व्यायाम करायचा. जो कोणी खाली आहे त्याला आपण उचलून वरती आणायचा प्रयत्न करायचा. हा बेस्ट व्यायाम. हे 2 व्यायाम जर केले ना तर माणूस एकदम अप्रतिम होऊ शकतो. प्रश्नच नव्हता कशावर नाही, माहिती हवी ती मिळतेच आहे. आता माझा एक प्रश्न असाही होता की जिमला जायचं वेळ कुठले निवडावे? सकाळ दुपार? वय बोलला, वय सांगितलं आपण. वय चालू. वेळ जेवल्यानंतर फार तर पचनक्रियेवर अवलंबून आहे. किती एखाद्याला जास्त वेळ लागतो, एखाद्याला कमी लागतो. 2 ते 3 तास व्यायाम करू नये. म्हणजे किती दिवसात तर 3 वेळा खाल्लं तर
2 वेळा जेवतो आपण, 1 वेळा ब्रेकफास्ट आणि नाश्ता, तिथे अर्धा तास. एखादं 5-6 तास सोडले तर 24 तासातले बाकीचा केव्हाही व्यायाम करू शकता. मी स्वतः सध्या माझा टाइम बदललाय, मी रात्री 1 ते 2 व्यायाम करतो सध्या. टाइम बदललाय काही कारणासाठी, पण झोपतो 7 तासात. असं नाही की झोपत नाही. 7 hours आय गेट स्लीप इन द होल डे. आय अरेंज माय प्रोग्राम आणि केव्हाही व्यायाम करता येतो. आणखीन एक गोंधळ असतो. आणि काय माझं वय 85, म्हणजे असं पण नाही ना की असं झालोय न झोपल्यामुळे. जिम मध्ये जावं, योगा करावा. जिम मध्ये जावं, योगा करावा, सायकलिंग करावं, चालावं, नेमकं काय करावं? अनेक मार्ग आहेत हे समोर. काय करावं आहे ना, हे काय आता क्रिकेटरला तुम्ही विचार, तू बॅडमिंटन का नाही खेळत? हे आपल्या आवडीवर आहे. मगाशी मी एक फिटनेसची व्याख्या सांगितली, एन्ड्युरन्स, नंतर हे स्ट्रेंथ सांगितले आहे, फ्लेक्झिबिलिटी सांगितलं आहे. फ्लेक्झिबिलिटी पाहिजे ना, मग तसे व्यायाम करायला पाहिजेत. मला एन्ड्युरन्स पाहिजे ना, मग ते म्हणत तसं सायकलिंग, पोहणं किंवा ट्रेडमिल, स्टेशनरी सायकल, तसे धावणं, हे व्यायाम केले पाहिजे. बाबा मला स्ट्रेंथ वाढवायचे ना, तर आय शुड डू वेट ट्रेनिंग किंवा वजनं उचलण्याच्या वेळेस. हे मध्ये ते सूर्यनमस्कार बोलले, त्यांना मी सांगतो साष्टांग नमस्कार म्हणा, म्हणजे बरं जरा. साष्टांग म्हणजे 8 अंगाला व्यायाम मिळणारा हा सूर्यनमस्कार एवढा अप्रतिम आहे. अरे 12 नमस्कार घालून मग जमणार नाही. एक व्यायाम जे करत नसेल ना, एकाला 12 व्यायाम जमणार नाहीत, एवढे दमून जातो माणूस. तुम्हाला सोपं आहे का 12 नमस्कार? दंड भले मी 50 दंड मारीन, पण सूर्यनमस्कार कठीण आहे. तर हा एक आवड आहे प्रत्येकाची. आता पोहावं का सायकल चालवावी का व्यायामशाळेत जावं. जर काही हेतू असेल, मला नोकरी चांगली पाहिजे, मला हे करायचं, मला शरीर कमायचं, तर मात्र मग व्यायामशाळेत जाऊन निरनिराळे व्यायाम शिकले पाहिजे असं. पण हे आवडीवर आहे आपल्या काय करायचं. नक्कीच. आता आहाराच्या बाबतीत पण असं बराच संभ्रम होतो. कोणी म्हणतं 2 वेळा पोटभर जेवा, कोणी म्हणतं दर 2 तासांनी थोडं थोडं खा. वय आता इतकं खरं संभ्रम होण्यात मी स्वतःच कन्फ्युजच आहे. आता सध्या झालं की आता गहू खाऊ नये, सध्या काय खाऊ नये, हल्ली भात खावा असं जास्त झालंय, म्हणून मी हल्ली भात जास्त सुरू केलाय. तर आपण हा स्वतःचा ना स्वतःवर प्रयोग करायचा. मी माझ्याशी बोललो शरीर कॉस्टली आहे, मी जपतोय शरीर, तर निरनिराळे हे आहार आहेत, वाचन करून हे करून. तर पण मी सांगतो, मी स्वतः साधारण 4 वेळा जेवतो असं म्हणा किंवा खातो. ब्रेकफास्ट कंपल्सरी घेतो, चांगला घेतो, जेवतो, नंतर संध्याकाळी काही खातो आणि रात्री परत जेवतो, असं 4 वेळा. पण प्रत्येक जेवणात माझं मत असं आहे की प्रत्येक जेवणात कार्बोहायड्रेट्स म्हणजे पोळ्या बिळ्या इतर काय आता गहू वाईट म्हणून ते न्याळं काय म्हणतात ते न्याळं, तर कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि व्हेजिटेबल्स हे कॉम्बिनेशन असावं प्रत्येक वेळेला. व्हेजिटेबल्स मात्र दिवसांना 2 वेळा असलं तर चालतील, पण प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट प्रत्येक वेळेला असलं पाहिजे. म्हणजे दुपारी नाश्ता जरी केला संध्याकाळचा, त्यामध्ये सुद्धा मग प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट थोड्या प्रमाणात पाहिजे, हे कॉम्बिनेशन. आणि मग सप्लिमेंट्समध्ये तुमचा का ते प्रश्न येईल असं याच्यावर येऊ शकतो, म्हणून मी आत्ताच सांगून टाकतो याच्यावर. सप्लिमेंट्स हे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे असं काही नाही आहे. पण जर व्यायाम करत असाल, एक्स्ट्रा यू नीड एक्स्ट्रा कार्बोहायड्रेट, एक्स्ट्रा फूड यू नीड बिकॉज यू एक्झर्ट एक्स्ट्रा. त्याच्यावेळी मात्र जर आजच्या रोजच्या जेवणात किती मिळतात आपल्याला कॅल्क्युलेशन नाही आहे, कुणालाच माहीत नाही आहे की रोजच्या जेवणात माझे प्रोटीन किती जातात. मी 2 पोळ्या खातो, माझं पोट भरतं, पण किती ती पोळी कुठल्या गावाची होती, त्यात किती कार्बोहायड्रेट होते, किती काय होतं, आपला अभ्यासच नाही, माहितीच नाही आहे कुणाला. मी डॉक्टरला पण माहीत नाही आहे. म्हणून जर काही कमी पडत असेल सप्लिमेंट्स शरीराला, तर ती सप्लिमेंट्स बाहेर विटॅमिन्स, विटॅमिनच्या टॅबलेट, डॉक्टरच्या परमिशननी आणि एक्सपर्टच्या ॲडवाईसनी, न्यूट्रिशनिस्ट, मी डॉक्टर म्हणत नाही आहे, न्यूट्रिशनिस्ट, डायटिशियन यांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स घ्यावीत असं माझं स्वतःचं मत आहे व्यायाम करणाऱ्याने.
उगीच काहीतरी सप्लिमेंट मोठमोठे डबे मिळतात म्हणून घेऊन आणटायचं आणि 2 दंड काढायचं, जायचंच नाही आणि सप्लिमेंट खात बसायचं. काही उपयोग नाही, होणार नाही. वेस्टेज, पोटावर ताण. तर सप्लिमेंट्स एक्झर्शन पाहिजे त्याला, एक्झर्शन. मग कुठलं असं ह्याचं असेल एक सांगतो. आणि निरनिळ्या खेळाप्रमाणे निरनिळे सप्लिमेंट्स असतात. असं नाही की वेट ट्रेनिंगला पण तेच, त्याला पण तेच. या निरनिळ्या चपळपणा पाहिजे, ताकद पाहिजे, एन्ड्युरन्स पाहिजे. तर सप्लिमेंट थोडी निराळे. हा थोडासा अभ्यासाचा प्रश्न आहे. ठीक आहे आचार्य, मला तुम्हाला असं विचारावं असं वाटतं की काही नाही केलं, दिवसभर बसलोय ऑफिसमध्ये लिहित किंवा बोलत, तरी थकवा येतो. तरुण पिढी थकलेली आहे, लहान मुलंही थकलेली, कंटाळालाय, थकवा आहे. काय कारण? म्हणजे काही आहार सुधरवला की व्यायाम? आहाराचा आणि या थकव्याचा संबंध नक्कीच असेल ना? प्रश्नच नाही. आता मी यांनाच प्रश्न विचारतो. तुम्हाला आता इथे येऊन किती वेळ झाला? किती तास झाले? 2 तासात तुम्ही पाणी प्यालात का? सगळे प्याले? बघा, हे 2-4 हात वरते. हे आजकालची माणसं आहेत ना, पाणी फार कमी पितात, त्यामुळे त्यांना खूप थकवा येतो, मानसिकता वाढते, मानसिक ताण वाढतो, डोकेदुखी, अतिसार. पाणी हे जीवन आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक 15 आता तुम्ही विरारवरून चर्चगेटला ट्रेनने जाता, ट्रेनमध्ये पाणीच पित नाही, जवळजवळ 2 तास लागतात. प्रत्येक 15 मिनिटांनी पाणी प्या. 1 थेंब 2 थेंब असं, आपण काय म्हणतो त्याला, घोटभर पाणी प्या 15 अर्धा तासाने. बघा तुम्ही दिवसभर फ्रेश राहाल. कारण हे लोक पाणीच पित नाही कोण. आणि जी अशी माणसं असतात ना कडकी, बघा तुम्ही लगेच त्याला विचार, तुम्ही पाणी किती पिता? ना मी 1 लिटर पाणी पिते, 1 लिटर पाणी पितो. काही लोक पाणी पित नाही, आपल्याला लगेच लक्षात येते अशी माणसं असतात ते पाणीच पित नाही. आणि तुम्ही भरपूर पाणी प्या, बघा तुमची तब्येत सुधारते की नाही. आणखी मला ह्याच्या पुढे पण जाऊन एक म्हणायचं आहे, बोलू शकतो ना मी. माणसाच्या अंगात आणि स्त्रियांच्या अंगात प्रचंड ताकद आहे, प्रचंड. प्रचंड म्हणजे अगदी प्रचंड. तुम्ही पण ऐकून घ्या. तुमच्या अंगात एवढी प्रचंड ताकद आहे ना महिलांच्या अंगात. आता तुमच्या महिलांना मी सांगितलं, ती म्हणा मला व्यायामशाळेत जाऊन मला वजन उचलता येणार नाही, व्यायाम करता येणार नाही, ताकदच नाही, मी क्षीण झाली. तुम्हा महिलांना मी एक प्रश्न विचारतो. आता हे जे समोर हा बॉक्स आहे, हा नाही विसर्जित नाही, हा बॉक्स स्पीकर आहे, स्पीकर. हा कोण महिला उचलू शकेल का आणि फेकून देऊ शकेल? नाही उचलू शकत. हा असू दे ना, तरी पण नाही उचलू शकत. उचलून फेकून द्यायचा. कार्यक्रम व्हायचा आहे ना. मी एक तुम्हाला फक्त उदाहरण सांगतोय. उचलू शकता का? तुम्ही उचलून फेकून देऊ शकता का? तुमच्यामध्ये प्रचंड ताकद आहे, प्रचंड तुमच्यामध्ये. आता वाईट वाटून घेऊ नका, तुम्हाला मी सांगतो. तुमचं जर मूल त्या स्पीकरच्या खाली आलं छोटं, तर तुम्ही त्या स्पीकरचं काय कराल? सांगा ना. मग ही ताकद तुम्हाला कुठून येते? कारण प्रत्येकाच्या अंगात ताकद असते, ऊर्जा असते, ही तुम्ही स्वतः काढायची असते. हे तुम्ही काढत नाही. कामावर आले, आता दमले ग बाई, हे जर तू भाजी टाक ना, तू पाणी आणून दे ना, हा तुमचा आळसपणा असतो. माणसाच्या अंगात प्रचंड. मुंगी बघा, मुंगी आपल्या शरीराच्या कितीतरी शतपटीने वजन उचलून घेऊन जाते. पाहिलात की ना मुंगीला तुम्ही? हे वास्तवाच्या आधारे सिद्ध झालेलं आहे. मुंगी बघा आपल्या वजनाच्या शतपटाने ती वजन घेऊन जाते. तिला ताकद कुठून येते? कारण तिचं धैर्य, हे मानसिक बल, हे पण तुमच्याकडे प्रचंड ताकद तुमच्याकडे. आणि त्यामुळे तुम्ही कुठलाही व्यायाम करू शकता, कुठल्याही संकटाशी सामना करू शकता, कोणालाही उचलून फेकून देऊ शकता. लक्षात ठेवा. एक वेडा माणूस तुम्ही पाहिला असेल, त्याला धरायला गेलो ना आपण 7-8 जण, तो 15 जणांना ऐकत नाही. बघितलं की ना तुम्ही कधी? त्याच्याकडे कुठे ताकद येते? त्यावेळी ते उत्स्फूर्त ताकद आहे त्याच्यात. ती प्रचंड ताकद मानवात आहे, ती काढायला पाहिजे. आपण मी सॉरी इंटरप्ट करते. आपण मानसिक ताकद म्हणता आहात, मानसिक फिटनेस हा कसा राखावा? म्हणजे भावना अति नको,
संवेदनशील असावं पण अति इमोशनल नसावं. संवेदना म्हणजे तुम्हाला दुःख होतंय तर मला त्याची वेदना होते, ती संवेदना. पण भावनिक, अति भावनिक असणं, हो की नाही? तर ह्या सगळ्या भावभावना जपून मनाला स्ट्रॉंग कसं करता येऊ शकतं? कारण मन विकसित असणं, स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे आयुष्य जगताना. तर मनाचा फिटनेस हाही आपण सांगावा. मनाचा फिटनेस आताच तळवळकर साहेबांनी सांगितलं, योगासना साहेबांनी पण सांगितलं, वेलांडकर साहेबांनी योग, श्वासाचं नियंत्रण कसं वगैरे करायचं. तुम्ही रोज सूर्यनमस्कार मारा आणि चाला. सूर्यनमस्कारचा जगात कुठलाच व्यायाम नाही. निदान 6 तरी सूर्यनमस्कार मारा. सूर्यनमस्कारने तुम्हाला एवढी पॉवर येते ना, तुम्ही कुठलाही कौटुंबिक सल्ला आहे आपला आपला काय म्हणतात त्याला, कुठलाही निर्णय तुम्ही क्षणात घेऊ शकता. आपण आता गेलो समजा आता बस आपल्याला मिळत नाही, रस्त्यावर उभे असतो, 42 आली, 44 आली, कुठली ही पकडू का ते पकडू. पण सूर्यनमस्कार म्हणजे तुम्ही ते पटकन निर्णय घेऊ शकता, ही बस पकडायचीच आपल्याला. सूर्यनमस्कार हे तुमचं सौरतेज वाढत जाते आणि निर्णय घेण्याची ताकद तुम्हाला ना पटकन आत्मसात केली जाते. ह्या सूर्यनमस्कार एवढा प्रचंड ताकद आहे. आता बघा आपले ऋषी मुनी वगैरे, आता मगाशी सांगितलं 12 नमस्कार, याज्ञवल्क्य ऋषी वगैरे त्या काळी 100,000 सूर्यनमस्कार मारायचे ॲट ए टायमाला. रामदास स्वामी 108 3 सेट मारायचे सूर्यनमस्कारचे, दिवसाला 3 सेट सूर्यनमस्कार. त्याच्यामुळे त्यांची प्रचंड बलदंड वगैरे ताकद वगैरे असायची. सूर्यनमस्कारचा व्यायामच नाही या जगात कुठलाच. ते तुम्ही मारा आणि एकदम सोपे सूर्यनमस्कार पाहिजे. तुम्ही तुम्हाला आता ते करून दाखवू द्या, एकदम सोपा सूर्यनमस्कार. प्रात्यक्षिक दाखवायचं आहे आपण, कराटेचं पण आणि हे पण. अरे बाबा, आम्हाला बघायचं आता दाखवू. आणि आपल्याकडे वेळ किती आहे संतोष सर? अजून 8 पर्यंत दाखवा म्हणते. बरंच बाकी आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं आत्ताच सुरुवात झाली आहे. आवाजाचं तर खूपच बाकी आहे. प्रेक्षक म्हणतात प्रात्यक्षिक आपण जाऊ आणि नंतर आपण आवाजाकडे ओके. जाऊ. काही म्युझिक आहे, संगीत आहे काही आपल्याकडे? नाही, आम्हाला ऐकायचंय कारण आपलेच आवाज जात आहेत ना. आहे संगीत? सूर्यनमस्कार करताना तुम्ही कुठलंही नाव घेतलं ते चालेल. आणि नाव घेतलं तर त्यात भरपूर ताकद मिळते. आपल्या शक्ती केंद्र जागृत होतात. आवाज येतो मला ना? हरिओम. हे कीर्ती कॉलेजला प्रोफेसर आहेत, सायन्स शिकवतात आणि आमचे ब्लॅक बेल्ट आहेत. पटकन सूर्यनमस्कार होतो आपला सूर्यनमस्कार तिथे तुमचं नको, काय गरज नाही. हरिओम. प्रथम पाय जुळवायचे, हात जुळवायचे, हातामध्ये पोकळपणा ठेवायचं नाही. हे मला अनिरुद्ध बापूंनी शिकवलेलं सूर्यनमस्कार. पहिला हळूहळू एक एक बोट सोडायचं. सोपं आहे. नंतर हात वर घ्यायचे खांद्याच्या सरळ रेषेत आणि जसं तुम्हाला होतं एकदम स्लोली डाऊन व्हायचं. अंगठ्याला हात लावायचे आणि पाठीच्या कण्याची संबंध असतो. थोड्याशे हात बाजूला घ्यायचे. पहिलं लेफ्ट लेग बॅक डाऊन, जमिनीला समांतर खाली जायचं. मग भुजंगासन घालायचं. पहिल्यांदा डोकं हनवटी लावायची, वर बघायचं. तसंच सेम खाली, नजर पण वर पाहिजे. स्ट्रेट जसं खाली गेलो तसंच वर यायचं, जमिनीला समांतर. परत जो पहिला पाय मागे नेला होता तोच पुढे घ्यायचा आहे. नंतर उजवा अप. हरिओम. आता ह्याच्यामध्ये कोड्या दाखवतो तुम्हाला. आता सूर्यनमस्कार मारतो ना आपण, काही लोक सुद्धा चुकीचे मारतात. असं करतात मग असे जातात. त्याच्यामुळे आमच्या सूर्यनमस्कारमध्ये कुठल्याही शरीराला आपण ताण देत नाही. जेव्हा आपण आवाज येतो ना नंतर सूर्यनमस्कार एवढं पोझिशन काही लोक अशी शिकवतात सूर्यनमस्कार.
अरे तर आता जो हा हात घे खाली मागे मागे ठीक असं. आता इथे जर ताण दिला ना आपण ताण, तर इथे बघा पेन होतं. तुम्ही करून बघा असं सगळ्यांनी. पेनिंग होईल बघा इथे. ते आपल्याला पेनिंग करायचं नाही, म्हणून हात जरा इथे घ्यायचे, म्हणजे तुम्हाला शरीरावरती ताण पडत नाही. नाहीतर कुठली तरी फासे वाकडे होते, मग असं चालणार तुम्ही. त्याच्यामुळे व्यवस्थित मास्तर निर्माण व्हायचं तुम्हाला. हे पकड. नंतर दुसरी त्यांनी असं उभं होतं का, परत त्यांचं पोझिशन अशी होती. म्हणून इथे पण हात ठेवायचे, होल्ड करायचे आणि हे एकदम सिंपल कराल ना. आता तुम्ही फक्त 6 मारा बघा, तुमचं जीवनशैली बदलून जाईल. अरे हो, आता तुमच्या प्रेक्षकांमध्ये कोणी पण या, तुम्हाला एक टेक्निक दाखवतो. कोणी पण या पेलवान. कोणीतरी या, एवढा उत्साह सगळ्यांनी भरलाय फिटनेससाठी. आणि हो, एवढा मला वाटतं. हां, तुम्हाला मी प्रथम कोणी तुमचा हात पकडला तर कसं सोडायचं, मग गळा पकडला तर कसं सोडायचं, सिंपल टेक्निक दाखवतो तुम्हाला. एक तुम्ही करू शकता. आपला खाली असतो तो ह्याकडे द्यायचा, करंग इकडे द्यायचा, वर घ्यायचा. दुसरं बघा, कोणी ना हात पकडला तर ताकद असते पण शोल्डर टाईट करू शकत नाही. जर शोल्डर आपला हातावर ठेवता ताकद करताय, ताकद करतो हरकत नाही. तुम्हाला इथं हे बघा, हे असं केलं तुम्ही हळूच केलं, हात पकडलाय बरोबर आहे. अरे आवडते प्रॅक्टिस करणार. हे बघा, आता तुम्ही प्रॅक्टिस मला पाहिजे हात पकड. तर मी माझा हात घेऊ शकता का तुम्ही? त्याला कॉन्टॅक्ट नाही, फक्त तुम्हाला हा आचार्य असं दाखवलं होतं. नंतर मी हात तिथे पकडला, यांच्यात घालणार आठवले काय करत नाही. हे बघा, हे बघा इथे पकड, पाय मारला खाली, हा इथे खेचला, हात तुटला. नंतर बघा ये वाजायला. हे बघा ह्याची परिस्थिती बघा. सगळ्या नक्की प्रॅक्टिस लागणार, नुसतं सांगून प्रॅक्टिस आहे. मी बॉक्सिंग खेळ. व्हेरी गुड. दुसरं बघा, हा इथे जरा यांच्याकडे हात ठेवायचा आहे. आपला हात खाली असतो, हा हात तिथे ठेवायचा. मी काय करत नाही बघा, ह्याला हळूहळू खाली बसवतो. आता हे फक्त एका बोटाने बघा. 8 दिवस हात दुखेल. खाली बसा, खाली बसा, तुम्ही खाली बसा. मी यांना खाली बसायला का सांगतो ना, ते यांच्या हाताला इजा होईल. आम्ही कोणाला खाली बसू शकतो. आता नुसतं एक बोट आहे, आता वरती उठा. हे बघा, एका बोटाने उठा कसं पण. दुसऱ्या हाताने मारा, मला तुमचा दुसरा हात खाली आहे, मारा. नाही मारू शकत. हे बघा, नाही फक्त दाखवायचं. कोणाला प्रश्न असताना माझा दुसरा हात खाली आहे. अरे हो, दुसरा एक तुम्हाला दाखवतो. तरुण मुलं कोण आहे का? अरे मस्त. डॉक्टरजी पण मॅरेथॉन रन करतात. हां, त्यांच्याकरता एकदा धन्यवाद. हे बघा, तुमचा गळा पकडला, गळा पकडला, हा पकड. अरे दोन्ही हाताने पकडा. हो. अरे तू कुठे गेले? हा पकडा, दोन्ही हाताने पकडा. आवड जोरात. लिहून देऊ का तुला मी? आवड किती पण जोरात आवड. त्यांचा एक प्रश्न होता डॉक्टर. बघा, दोन्ही हाताने हात पकडला ना, दोन्ही हाताने पकड. आपला हात दुसरा मोकळा असतो, आपला हातच पकडायचा आणि असं सोडवायचा.
नुसता खेचायचा हवं काय ते हा होता असं अजून तर असा हात पकडला पकड बरोबर नाही 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 असं नाही कोणी पकडू शकतो आहोत त्याला आता आपण वरून घेता ना आता खाऊन घ्यायचा आणि ऐकून असं कम जातात कम बरोबर वाकडे होतात मी अजिबात तुला मारणार नाही जाऊ दे काय तुला माझा आवडतो एक ऍक्शन सिंपल